समृद्ध नाट्यकलेची परंपरा असणारं म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लजला ओळखलं जातं। पण काही कालांतराने ही परंपरा लोप पावत होती आणि त्यातूनच या गडिंग्लज कला अकादमीने या परंपरेला ऊर्जित अवस्थेला आणण्याचा चंग बांधला आणि या अकादमीमार्फत आता ही पुन्हा एकदा परंपरा जोपासली जाते। ह्या समृद्ध नाट्यकलेची मागील आठवड्यामध्ये ज्या राज्य शासनामार्फत बालनाट्य स्पर्धा ज्या घेण्यात आलेल्या होत्या, या स्पर्धेमध्ये या अकादमीच्या विद्यार्थ्यांनी किंवा अकादमीच्या कलाकारांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे, द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे आणि या गडिंग्लजचा झेंडा संपूर्ण राज्यभर किंवा आटकेपारके नेलेला आहे। तर या कला अकादमीतील कलाकार आपल्यासोबत आहेत आणि ज्यांनी हे नाटक डायरेक्टर केलेलं होतं ते प्राध्यापक शिवाजी पाटील देखील आपल्यासोबत आहेत। आपल्या अकादमीचं आणि आपल्या या कलाकारांचं प्रथम लाईव्ह टुडे मराठी मार्फत आपण खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचाली शुभेच्छा देतो आपण तुम्हाला। जे काही कला अकादमीने जे बालनाट्य सादर केलं त्याचं डायरेक्टर आपण आहात, तर इतकं मोठं घवघवीत यश मिळवलं, या यशाबद्दल आपल्याला काय वाटते? खरं तर गडिंग्लजला एक समृद्ध नाट्य परंपरा आहे असं तुम्ही आत्ताच म्हणालात आणि त्याला जिवंत ठेवण्याचं काम आपण करायला लागलो आणि याच्यासाठी गडिंग्लज नगर परिषदेचं खूप मोलाचं सहकार्य मिळते आम्हाला। गेले 7-8 वर्ष आम्ही बालनाट्य स्पर्धेत भाग घेतोय, त्याच्यामध्ये आम्हाला यशसुद्धा प्राप्त होतं आहे। पहिला अभिनयाचं रौप्य पदक आम्हाला मिळालं, त्याच्या अगोदर नेपथ्यामध्ये बक्षीस मिळालं होतं। त्याच्यानंतर गेल्या वर्षी SI ब्लीड हे 2 अंकी नाटक केलं होतं, त्याच्यामध्ये अभिनयाचं प्रमाणपत्र मिळालं होतं, पण यश कुठंतरी हुलकावणी देत होतं आणि म्हणून यावर्षी आम्ही चंग बांधला की एक स्वप्न बघितलं की नाही की आपण गडिंग्लजचं नाटक आपल्या ग्रामीण भागातले कलाकार हे राज्याच्या अंतिम पातळीवर त्यांना न्यायचं, राज्याच्या रंगमंचावर त्यांना घेऊन जायचं। यावर्षी चंग बांधला आणि त्या दृष्टिकोनातून या नाटकाची बांधणी केली। डॉक्टर सतीश साळुंखे लिखित प्रायश्चित्त हे नाटक आम्ही निवडलं। लेखकांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं। या नाटकाची बांधणी करत असताना कॅरेक्टरची निवड करणं खूप अवघड होतं, कारण या नाटकात सगळे प्राणी होते, प्राण्यांसारखं चालणं, प्राण्यांसारखं बोलणं आणि त्यामुळे पहिली अवघड गोष्ट जी होती ती म्हणजे या पात्रांची निवड करणं आणि ते केल्यानंतर मात्र पुन्हा सेट बांधणी, नेपथ्य बांधणी, मुलांचं डिक्शन, कारण ग्रामीण भागातली मुलं असल्यामुळे त्यांचं डिक्शन थोडंसं सुधारणं गरजेचं होतं। म्हणून माझा मित्र किरण चव्हाणला आणि रितिका राजे यांना मी बोलवलं, त्यांनी खूप मोठं सहकार्य दिलं आणि गेले 3-4 महिने आम्ही या नाटकाची तालीम करतो आहे, खूप मेहनत करतो आहे। मुलांना आम्ही कधी सुट्टीच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्याकडनं तालीम करून घ्यायचो। आम्हालाच वाईट वाटायचं की अरे या मुलांच्याकडनं आपण इतकं कष्ट करून घेतो आहे, पण या कष्टाचं आज फळ मिळते त्यांना की आज गडिंग्लज म्हणून आम्ही राज्याच्या रंगमंचावर जातो आहे, हा आम्हाला अभिमान आहे आणि गडिंग्लजकर म्हणून आम्हाला खरंच अभिमान आहे। याच्यासाठी गडिंग्लजकरांची ऊर्जा कामी येते, कारण कला अकादमी ज्यावेळी उपक्रम करते तेव्हा गडिंग्लजकर खूप मोठं कौतुक करतात, पाठीवर थाप देतात आणि ती थाप दिल्यामुळं आम्हाला पुन्हा काम करण्याचं बळ मिळत होतं आणि हे सगळं यश मी गडिंग्लजकरांना देऊ इच्छितो आणि त्यांचं पाठबळ आम्हाला इथून पुढं मिळत राहो, त्यांचा आशीर्वाद या बालकलाकारांना मिळत राहो आणि राज्याच्या रंगमंचावर सुद्धा गडिंग्लजचं नाव आम्ही नक्कीच मोठं करू। धन्यवाद। या कला अकादमीची झेप ही कौतुकास्पदच आहे। गडिंग्लजकरांची थाप ही नेहमीच या कला अकादमीच्या मागे राहील आणि इथून पुढे देखील त्यांनी चांगलं किंवा घवघवीत यश मिळावं अशीच गडिंग्लजकरांची अपेक्षा असणार आहे। बालनाट्य स्पर्धा ही राज्य लेवलवर झाली, आपण सहभागी झालेला होतात, कशी स्पर्धा झाली, काय वाटलं स्पर्धेबद्दल आणि आपल्या अकॅडमीला द्वितीय क्रमांक मिळाला? हां, म्हणजे आता आम्हाला ह्या नाटकात 2रा नंबर बसला, ह्याचा खूप आनंदच आहे, पण जो अनुभव होता ना तो खूप वेगळा आहे। हा असा अनुभव आमच्या आयुष्यात कधीच घडला नाही, ह्याचं आम्हाला खूप कौतुक आहे आणि हे सगळं गडिंग्लजकरांना आणि आमचे शिक्षक शिवाजी पाटील सर, किरण सर आणि रितिका टीचर ह्यांना जातं। कसं नाटक होतं, काय वाटते राज्यस्तरावर आपल्याला परत नाटक करायचं आहे आणि यश मिळेल का? ह्यावेळी आमचं जे नाटक झालं प्रायश्चित्त, त्याच्यासाठी तर आम्ही खूप जास्त मेहनत घेतली होती आणि जर आम्ही तसेच प्रयत्न केले, तसेच कष्ट घेतले तर नक्कीच आम्हाला राज्य पातळीवर देखील चान्सेस आहेत नाटकाला प्राईज भेटण्याचे। आणि ह्यावेळी मला नाटकासाठी उत्कृष्ट अभिनयाचं रौप्य पदक मिळालं। खूप छान वाटत होतं, खूप कष्ट केले आणि असं वाटायचं एकदा तर हातपाय दुखून यायचे, कारण का ते प्राण्यांसारखं चालणं, बोलणं वगैरे असायचं, पण तेव्हा वाटायचं की बास आता नको। पण एक असं सरांनी आम्हाला इन्स्पिरेशन दिली की नाही, तुम्हाला जर हे करायचं असेल तर मग तुम्हाला नंबर भेटवायचा असेल तर मग तुम्हाला हे करावंच लागेल। मग आम्ही करायचो प्रॅक्टिस, मग नंतर
तेव्हा असं वाटायचं की नको, पण आता मला जेव्हा नाटकासाठी नंबर भेटला आहे तर मला खूप छान वाटतं आहे आणि गडिंग्लजकरांची साथ अशीच राहू देत आमच्यासोबत आणि सगळ्यांचं थँक्यू. मी इचलकरंजीमध्ये नाटक केलं, त्यात आम्ही खूप कमी पडलो. मग त्या चुका सुधारून आम्ही कोल्हापूरमध्ये नाटक केलं, त्यात आम्हाला द्वितीय क्रमांक मिळाला. आता आमची अंतिम फेरीमध्ये देखील निवड झालेली आहे व आम्ही त्यात नंबर काढूच आणि गडिंग्लजकरांची साथ आमच्याबरोबर आहेच. हे सगळं गडिंग्लजकरांमुळं शक्य होते. आतापर्यंत आम्ही प्रयत्न करत होतो, पण यावर्षी अजून जास्त प्रयत्न केल्यामुळं आम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहोचलो आहोत. मला असं वाटतं की अजून आम्ही प्रयत्न केले पाहिजेत, अजून चुका सुधारल्या पाहिजेत, अजून कॉन्फिडन्सनं बोललं पाहिजेत किंवा अजून त्यात झोकून दिलं पाहिजे स्वतःला, तर आम्हाला यश मिळेल. आणि आम्ही नक्कीच प्रयत्न करू. गडिंग्लजचं नाव आम्हाला महाराष्ट्र राज्यात सर्वांच्या मनामनात रुजवायचं आहे, त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. यश नक्की मिळणार, कारण आमचे प्रयत्न खूप मनापासून आम्ही करतो आहे आणि खूप कष्ट करतो आहे. कोल्हापूरमध्ये आमचा नंबर बसला यासाठी आम्ही खूप कष्ट केलेले आणि याच्यापेक्षा जास्त कष्ट आम्हाला आत्ता करावे लागणार आहेत, कारण विविध भागातून आलेली चांगली चांगली नाटकं इथं सादर केली जाणार आहेत आणि त्यातलंच एक नाटक आमचं असणार आहे. त्यामुळे नंबर हा नक्कीच बसेल, ह्याच्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. राज्यभरातील विविध भागातून इथे कलाकार आलेले होते, अनेक नाट्य सादर करण्यात आलेली होती. पण या गडिंग्लज कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी किंवा या कलाकारांनी खूप चांगल्या पद्धतीने किंवा अतिशय सरस असं नाटक सादर केलेलं आहे आणि गडिंग्लजचं नाव हे संपूर्ण राज्यभर देशभर नेलेलं आहे आणि अंतिम फेरी आता शिल्लक आहे. आणि या अंतिम फेरीमध्ये देखील ह्या कला अकादमीचे जे कलाकार आहेत हे नक्कीच विजयी होतील, नक्कीच जिंकतील अशी अपेक्षा किंवा आशा या गडिंग्लजकरांना आहे. आणि या अंतिम फेरीसाठी संपूर्ण गडिंग्लजकरांकडून लाईव्ह टुडे मराठीकडून खूप खूप शुभेच्छा. आणि या कला अकादमीने विजय संपादन करूनच गडिंग्लजला यावं अशीच अपेक्षा. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे.